सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंकेंना झारखंडमधल्या ज्या मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे तो मद्य विक्री घोटाळा नक्की काय आहे आणि त्या आधारे राज्यातील 108 क्रमांकांच्या ॲम्ब्युलन्सच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करतायत ते 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सचं कंत्राट नक्की कसं देण्यात आलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या दोन कथित घोटाळ्यांची चर्चा करण्यासाठी आपल्याला आणखी एका तिसऱ्या कथित घोटाळ्यापासून सुरुवात करावी लागते आणि हा तिसरा कथित घोटाळा आहे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरती झालेल्या आरोपांचा। त्याही आधी झारखंडच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये आता हे सगळं घडतंय। अप्रत्यक्षरित्या यांचा कसा संबंध आहे तर 2022 मध्ये झारखंड सरकारने मद्य विक्रीसाठी नवीन धोरण आणलं आणि या धोरणानुसार झारखंडमध्ये सरकारी दुकानांमधून मद्य विक्री करण्याचा आणि त्यासाठी सुमित फॅसिलिटीजनी या मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये मॅनपॉवर अर्थात मनुष्यबळ पुरवण्याचा निर्णय झाला। 450 कोटी रुपयांचं झारखंड सरकारचं हे कंत्राट सुमित फॅसिलिटीजला मिळालं ते त्यावेळी झारखंड सरकारमध्ये उत्पादन सचिव म्हणून काम करणाऱ्या IAS अधिकारी असलेल्या विनय कुमार चौबे यांच्या मध्यस्थीनं। विनय कुमार चौबे हे त्यावेळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अतिशय जवळचे मानले जात होते आणि खूप वर्षांपासून विनय कुमार चौबे आणि हेमंत सोरेन यांचे निकटचे संबंध होते। त्यातून या सुमित फॅसिलिटीजला हे कंत्राट मिळालं। सुमित फॅसिलिटीज या मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये मनुष्यबळ पुरवेल आणि त्यातून जे पैसे येतील ते झारखंड सरकारच्या तिजोरीमध्ये जातील असं सांगण्यात आलं। मात्र या सुमित फॅसिलिटीजने 450 कोटी रुपये झारखंड सरकारकडे भरलेच नाहीत असा झारखंड सरकारचा आरोप आहे आणि त्या दृष्टीने झारखंडचं अँटी करप्शन ब्युरो ACB जे आहे ते तपास करतंय आणि या तपासाच्याच दरम्यान या अमित साळुंके यांना अटक करण्यात आली आहे। मात्र मधल्या काळात काय घडलंय तर 2022 ला हेमंत सोरेन यांच्या अतिशय जवळचे असलेले विनय कुमार चौबे हे जेव्हा या हेमंत सोरेन यांच्यावरती आरोप व्हायला लागले तेव्हा मात्र त्यांच्यापासून हळूहळू दूर होत गेले आणि हेमंत सोरेन यांच्यावरती जो आरोप करण्यात आला तो होता झारखंडची राजधानी रांचीमधल्या एका जमीन खरेदीच्या प्रकरणाचा। त्या ठिकाणी आर्मीची असलेली जमीन या हेमंत सोरेन यांनी गैरमार्गाने खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात EDने 31 जानेवारी 2024 ला हेमंत सोरेन यांना अटक केली। या अटक करण्याच्या मागे या विनय कुमार चौबे यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला EDला दिलेली माहिती निर्णायक होती असं सांगण्यात आलं। याचा अर्थ विनय कुमार चौबे यांनी अनेक वर्षांपासून त्यांचे जवळचे असलेले हेमंत सोरेन यांची साथ सोडलेली होती। 31 जानेवारी 2024 म्हणजे लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या असताना हेमंत सोरेन यांना झालेली ही अटक आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये हेमंत सोरेन हे तुरुंगामध्ये राहिले। मात्र 28 जून 2024 ला हेमंत सोरेन यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आणि पुढे त्यानंतर काही महिन्यांनी झारखंडच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये हेमंत सोरेन यांचा पक्ष काँग्रेस आणि RJD यांच्या पाठिंब्यावरती पुन्हा सत्तारूढ झाला। मधल्या काळात हेमंत सोरेन यांचे विश्वासू म्हटले गेलेले चंपई सोरेन हे हेमंत सोरेन तुरुंगात असताना मुख्यमंत्री होते। मात्र विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये हेमंत सोरेन यांना जी अटक झाली होती त्याच्या सहानुभूतीचा एका अर्थाने फायदा हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झाला आणि ते पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून नोव्हेंबर 2024 मध्ये सत्तारूढ झाले। त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर हेमंत सोरेन यांनी एका अर्थाने बदला सुरू केला विनय कुमार चौबे यांचा।
कारण याच विनयकुमार चौबे यांनी या हेमंत सोरेन यांच्याबद्दलची माहिती ईडीला दिलेली होती आणि तो राग मनात ठेवून या हेमंत सोरेन यांनी त्यावेळी या विनयकुमार चौबे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या मद्य विक्रीच्या धोरणाची चौकशी सुरू केली आणि त्यामध्ये या सुमित फॅसिलिटीजला जे कंत्राट देण्यात आलेलं होतं मद्य विक्री दुकानांमध्ये मनुष्यबळ पुरवण्याचं आणि त्या आधारे जे काही पैसे झारखंड सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होणं अपेक्षित होतं ते झाले नाहीत आणि तब्बल 450 कोटी रुपये हे झारखंड सरकारचे बुडाले असा आरोप करण्यात आला आणि एकामागोमाग एक असं अटक सत्र सुरू झालं. विनयकुमार चौबे यांच्यासह झारखंड सरकारमधल्या त्यावेळच्या अनेक IAS अधिकाऱ्यांना अटक झाली आणि अखेर सुमित फॅसिलिटीजचे जे अमित साळुंके आहेत यांना देखील अटक झाली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 108 क्रमांकाचं कंत्राट देताना घोटाळा केलाय असा आरोप विरोधकांनी नव्याने सुरू केला. नव्याने यासाठी की याच कंत्राटाबद्दलचे आरोप याआधी देखील विरोधकांनी अनेक वेळा केलेले आहेत. तर हे कंत्राट नक्की काय आहे तर सगळ्यांना ठाऊक आहे 108 क्रमांकाची ॲम्ब्युलन्स ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊन उपचार पुरवण्याचं किंवा जे कोणी जखमी असतील किंवा रुग्ण असतील त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेण्याचं काम करते आणि त्यासाठी राज्य सरकारकडून या 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सचं कंत्राट याआधी वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात येत होतं. BVG हनुमंत गायकवाड हे जे काही उद्योजक आहेत या हनुमंत गायकवाड यांच्या BVG कंपनीकडे अनेक वर्ष या 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सचं कंत्राट होतं. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना आणि त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा संपत आलेला असताना काही दिवसच उरलेले असताना आचारसंहिता लागू होण्यासाठी या 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सचं कंत्राट हे या BVG कंपनीकडून काढून घेऊन सुमित फॅसिलिटीजला देण्याचा निर्णय झाला आणि हे कंत्राट 10 वर्षांसाठी म्हणून तब्बल 6000 कोटी रुपयांचं होतं. त्यावरून अर्थातच मोठा गदारोळ निर्माण झाला, आरोप झाले आणि सुमित फॅसिलिटीजकडून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला मोठ्या प्रमाणात देणग्या किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली गेली आहे आणि त्यामुळं हे कंत्राट सुमित फॅसिलिटीजला दिलं गेलं आहे असे आरोप होऊ लागले. एवढंच नाही तर हे प्रकरण न्यायालयामध्ये देखील गेलं आणि न्यायालयामध्ये सुमोटो पद्धतीने हे प्रकरण दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर न्यायालयाने या कंत्राटाला एका अर्थाने अधिमान्यता दिली. मात्र जे नवीन कंत्राट झालं त्यामध्ये या सुमित फॅसिलिटीज बरोबर BVGला देखील सामावून घेण्यात आलं आणि हे कंत्राट असं होतं की 10 वर्षामध्ये 6000 कोटी रुपये या सुमित फॅसिलिटीज आणि BVGंना देण्यात येणार होते आणि त्या बदल्यात 1756 ॲम्ब्युलन्स नव्याने महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कार्यान्वित होणार होत्या. यापैकी किती ॲम्ब्युलन्स कार्यान्वित झाल्या हे कळायला मार्ग नाही. तर हे कंत्राट असं होतं की एका वर्षाला साधारणपणे 637 कोटी रुपये आणि त्यानंतर दरवर्षी काही टक्क्यांच्या स्वरूपामध्ये वाढ असं हे कंत्राट होतं आणि असं 10 वर्षांसाठी मिळून 6000 कोटी रुपये या 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सच्या कंत्राटासाठी म्हणून आपलं राज्य सरकार मोजणार होतं. मी जसं म्हटलं सुमित फॅसिलिटीज BVG SHG म्हणून ही जी सुमितचीच एक उपकंपनी दिसते अशा या कंपन्यांना मिळून 2, 3 किंवा 4 एकमेकांच्या या उपकंपन्या आहेत यांना मिळून हे कंत्राट जे आहे ते देण्यात आलं आणि हे कंत्राट जे अंतिम कंत्राट देण्यात आलेलं आहे ते मे 2025 मध्ये देण्यात आलंय. म्हणजे पहिलं सुमित फॅसिलिटीजला कंत्राट देण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपत आलेला असताना झालेला होतं. मात्र प्रकरण त्यानंतर न्यायालयात गेलं, न्यायालयात निकाल लागला आणि नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्य सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून मे 2025 मध्ये हे कंत्राट जे आहे ते या सुमित फॅसिलिटीज आणि BVG ग्रुप यांना विभागून देण्यात आलंय. तर
ही झाली या 2 कंत्राटांबद्दलची माहिती. आता आपण या सुमित फॅसिलिटीजच्या माहितीकडे वळूयात. तर सुमित फॅसिलिटीज ही कंपनी 1992 साली स्थापन झाल्याचं या कंपनीच्या वेबसाईटवरती सांगण्यात येतं आहे. आपण या कंपनीच्या वेबसाईट ओपन केल्यानंतर जर पाहिलं तर कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला या कंपनीचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 22/9/1992 अशी दिसते आहे. 32 वर्ष झालेली आहेत या कंपनीला. आणि या कंपनीचं जे सर्वसाधारण भाग भांडवल आहे या कंपनीच्या वेबसाईटनुसार हे 26 कोटी रुपये आहे आत्ता सध्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीचे डायरेक्टर, विद्यमान संचालक, ज्यामध्ये आपण पाहतो आहोत गरिमा तोमर यांचं नाव आहे. अमित प्रभाकर साळुंके जे आत्ता झारखंडच्या मद्य विक्री घोटाळ्यात अटक झालेले आहेत त्यांचं नाव आहे. अजित दरंदळे हे एक नाव आहे. आणि चौथं नाव आहे सुनील कुंभारकर. मात्र त्याचबरोबर या आधी या कंपनीवरती संचालक म्हणून कोणी कोणी काम पाहिलंय त्यांची नावं आहेत, खूप नावं आहेत. काही महत्त्वाची नावं: रवींद्र पोमण हे नाव आहे, त्यानंतर सिद्धार्थ सावंत हे नाव आहे, नितीन शिवाजीराव साळुंके हे नाव आहे, प्रभाकर अनंत साळुंके हे नाव आहे. प्रभाकर साळुंके म्हणजे जे आत्ता अटक आहेत अमित साळुंके यांचे वडील. त्याचबरोबर या अमित साळुंके यांचे बंधू सुमित प्रभाकर साळुंके हे देखील या कंपनीवरती संचालक राहिलेले आहेत. आणि या सुमित यांच्याच नावाने ही कंपनी. आणि या अमित आणि सुमित यांची आई सुनंदा या देखील या कंपनीवरती संचालक म्हणून राहिलेले आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा भाग, या कंपनीच्या या ग्रुप ऑफ कंपनीज आहेत, या कंपनीच्या उपकंपन्या किती आहेत? खूप सगळ्या उपकंपन्या आहेत. आणि कोणकोणत्या नावानी ही सुमित फॅसिलिटीज काम करते याचा अंदाज यावा यासाठी आपण हे सांगतो आहोत. ओरियन फॅसिलिटीज अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर सिक्युर फेन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, RJN एज्युकेशन फाउंडेशन, युनिक डेल्टा फोर्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, 7 सीज ह्युमन रिसोर्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, पुणा सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टिपटॉप हायजीन प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ह्युमनकाइंड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, सुमित ग्रीन एन्व्हिरो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, UDF इंडिया लिमिटेड. अशा अनेक उपकंपन्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे यासाठी आपण सांगतो जेणेकरून आपल्याला या कंपनीच्या कारभाराचा जो आवाका आहे तो लक्षात यावा. तर इतक्या मोठ्या प्रमाणात या कंपनीकडून कामं सुरू आहेत. जे अटक झालेले अमित साळुंके आहेत ते 2016 मध्ये या कंपनीचे संचालक बनले. त्याआधी मी जसं सांगितलं त्यांचे आई, वडील, बंधू आणि इतर नातेवाईक या कंपनीचे संचालक म्हणून काम करत होते. मात्र या कंपनीचा जो अतिशय वेगाने सुपरसॉनिक ज्याला आपण म्हणतो त्या सुपरसॉनिक वेगाने उदय जो झालेला आहे तो गेल्या काही वर्षांमधलाच आहे. आणि फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर या कंपनीनेच जो दावा केला आहे त्या दाव्यानुसार देशातील 22 वेगवेगळ्या राज्यांमध्ये या कंपनीकडून वेगवेगळी कामं सुरू आहेत. वेगवेगळ्या राज्य सरकारांची कंत्राटं या कंपनीला मिळालेली आहेत. आणि भागभांडवल 26 कोटी रुपये जरी असलं तरी 1000 कोटी रुपयांच्या पुढे हा सगळा या कंपनीचा कारभार जो आहे तो पोहोचलेला आहे. मात्र हे सगळं करत असताना कंपनीवरती आरोप देखील झालेले आहेत. फक्त झारखंड आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर अनेक राज्यांमध्ये या कंपनीवरती गैरप्रकाराचे आरोप झालेले आहेत. ONGC कडून या कंपनीला देण्यात आलेलं कंत्राट मध्यंतरी रद्द करण्यात आलं होतं. काही ठिकाणी कंपनी ब्लॅकलिस्ट देखील करण्यात आली होती. मात्र पुन्हा प्रकरण न्यायालयात गेलं आणि कंपनीने वेगवेगळ्या राज्यांची कंत्राटं मिळवली. झारखंडचं कंत्राट या कंपनीला मिळालं होतं खरं, मात्र त्यानंतर त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला आणि अमित साळुंके हे अटक झाले. महाराष्ट्रामध्ये देखील 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.